एकदा या मराठवाडा पद्धतीने झणझणीत गावरान चवीचं पिठलं बनवून बघा. घरातील सगळेजण बोटात चाटून पुसून खातील. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अस्सल मराठवाडा स्टाईल गावरान चवीचं झणझणीत आणि चमचमीत असं पिठलं. तर इथे बघू शकता साहित्य काढून घेतलेलं आहे. अर्धी वाटी बेसन, जिरं, मिरची, लसूण, कोथिंबीर, कांदा, मोहरी, जिरं, हळद, मीठ, तेल आणि पाणी. आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे वाटण आहे ते करून घ्यायचं आहे. मिरची, लसूण आणि जिरं याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे याचा आपल्याला घोळ करून घ्यायचा आहे. तर यामध्ये हळद आणि मीठ इतकंच आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला याचा घोळ बनवून घ्यायचा आहे. पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने यातील सर्व गुठळ्या आपल्या मोडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने 1 चमचाभर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान अशी फुटली पाहिजे. मोहरी फुटली की त्यानंतर जिरं घालायचं आहे आणि जिरं छान फुललं की कांदा घालायचा आहे. बारीकसर असा चिरलेला कांदा. इथे मी एकच कांदा वापरते कारण आपलं पिठलं हे कमी आहे. तर कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. वाटणसुद्धा यामध्ये आपण घालून घेतोय. साधारण 1 चमचाभर तरी हे वाटण आहे. तर ते आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये ओतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हा जो घोळ आहे तो सुद्धा यामध्ये सोडवून घ्यायचा आहे. हळूहळू सोडून एका हाताने आपल्याला हे हलवत राहायचं आहे. छान असं ढवळून झालं की आपल्याला अंदाजानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये कितपत घट्ट किंवा कितपत पातळ पिठलं लागतं त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी सोडवून घ्या. आता मी इथे पाणी सोडून घेत आहे. मला जेवढं हवं तेवढं आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान ढवळून झालं की त्यानंतर याला साधारण 5 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण हे बघूया आपलं पिठलं तयार झालेलं आहे का. इथे बघू शकता पिठलं आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीकसर चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मस्त एकदम भरपूर अशी कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेतोय. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि साधारण मिनिटभर याला झाकण ठेवून घ्यायचं आहे यावरती. त्यानंतर छान 1 मिनिटाची वाफ काढली की पिठलं सर्व करायला घ्यायचं आहे. इथे बघू शकता मस्त असं आपलं झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे. अगदी गावरान चवीचं हे पिठलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने एकदा ट्राय करा. आवडल्यास मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. अशा छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज मेजवानी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.